नमस्कार मित्रांनो, डीजी स्वाध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 22 फेब्रुवारी 2026 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी पेपर पहिला मराठी व गणित मराठी माध्यम याची उत्तरपत्रिका आपण स्पष्टीकरणासह पाहूया। चला तर मग सुरू करूया। विभाग 1 मराठी पेपर संच आहे आपला ए, माध्यम आहे मराठी आणि प्रथम भाषा व गणित हा विषय पाहूया आपण। प्रश्न पहिला, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडा। सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरविले। हायलाइट्स याचा अर्थ होतो क्षणचित्रे। प्रश्न दुसरा, खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा। दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते या अर्थाची म्हण आहे दुहेरी बोलाची कवडी मोलाची। प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय 4। प्रश्न तिसरा, पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडा। पर्याय क्रमांक 3 अंबू। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? पर्याय क्रमांक 3 माणिक बंडोजी ब्रह्मभट। प्रश्न 5वा, प्राणी आणि त्यांच्या पिल्लांची अचूक जोडी लावायची आहे आपल्याला। तर पर्याय क्रमांक 2 म्हैस रेडकू, गाढव शिंगरू, हत्ती पिल्लू, हरिण शावक। प्रश्न 6वा, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। प्रश्न 7वा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ योग्य पर्यायातून निवडा। अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते। या अब्जाचा अर्थ आहे कमळ। प्रश्न 8वा, खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3 कसर, कासरा, काळजी, कृत्रिम। प्रश्न 9वा, पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3 हेळसांड। प्रश्न 10वा, अधोरेखित शब्द समूहाबद्दल अचूक शब्द निवडा। आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानशे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले। तर या अधोरेखित शब्दाचा अचूक शब्द येतो टुमदार। पर्याय 3। आता या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, बातमी आहे। खालील बातमी काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। प्रश्न 11वा पाहूया, किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? तर या ठिकाणी एक सज्जनगड, अजिंक्यतारा, तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड असे टोटल 6 किल्ले आहेत। पर्याय क्रमांक 2 11व्याचं उत्तर। प्रश्न 12वा, वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण होते? नामवंत उद्योगपती। प्रश्न 13वा, किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? पर्याय क्रमांक 4 रविवारी। आता एक कविता आहे आणि कविता वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत। प्रश्न 14वा, विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? पर्याय क्रमांक 3 वरून। प्रश्न 15, पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 16, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आलाय? विहग, विहग म्हणजे पक्षी हा शब्द आलेला आहे। प्रश्न 17, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुल झाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले। वरील वाक्यातील नामांची संख्या ओळखायची आहे आपल्याला। सोनाली, परसबाग, सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात, फुलझाडे आणि कारंजे अशी एकूण 8 नामे या ठिकाणी आलेली आहेत। प्रश्न 18, पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। हाहाकार या ठिकाणी विसर्ग येत नाही, हा पर्याय योग्य आहे। 19, खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग पर्यायातून ओळखा। बुलबुल पक्ष्यांचा सुरेल ताना मी शेवग्यामुळेच ऐकू शकले। पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंग। खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेले पर्याय निवडा। राही पळत जाऊन गाडी पकडेल हा भविष्य काळ आहे, तर आपल्याला भविष्य काळातच वाक्य यात शोधायचं आहे। पर्याय क्रमांक 4 सोहम चहा घेणार आहे। प्रश्न 21, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? रमाई या दीन दुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या। ते दीन दुबळ्यांची या ठिकाणी आडवी रेष म्हणजे हा संयोग चिन्ह द्यायचं राहिलाय। प्रश्न क्रमांक 21 उत्तर 3 आहे। प्रश्न 22, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल? गावात पोलीस आले ही बातमी रिकामी जागागत सगळीकडे पसरली। दौंडी पिटणे हा त्याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। आता आपल्याला एक संवाद दिलेला आहे आणि संवाद वाचून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत। वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा?
या ठिकाणी सगळेजण त्या म्हणजे वर्गातील सर्वजण हा पर्याय योग्य असेल. प्रश्न 24. चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? पर्याय चौथा 14 ऑगस्ट. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. आता आपल्याला विभाग 2 गणित या विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण पाहूया. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण दिलेला आहे. एक हे असं चित्र म्हणजे 5 विद्यार्थी घ्यायचे. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी. आता मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आहे. प्रश्न 26 पाहूया. मराठी, हिंदी, इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? सुरुवातीला तिन्हीची आपण विद्यार्थी संख्या काढू आणि नंतर या 3 विषयांची विद्यार्थी संख्या. मराठी, हिंदी, इंग्रजी. मराठी, हिंदी, इंग्रजी या ठिकाणी पहा 3 3 6 1 7 हे 2 आणि 4. 7 आणि 3 10 1 11 आणि 2 12 13 13 5 65. आणि गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र पाहूया आपण. हे 4 6 आणि 2 6 4 10 2 12 गुणिले 5 60. तर हे 65 आणि 60 5 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 26चं उत्तर 2 आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? शेकडा विचारलेला आहे. आपल्याला सामान्य विज्ञान मध्ये 6 आहेत, तर 6 गुणिले 5 30 होतात. आणि टोटल विद्यार्थी आहे 65 आणि 60 125, म्हणजे 125 पैकी 30 विद्यार्थी. तर 100 पैकी किती शेकडा काढायचा आपल्याला? 25 ने भागालू. 25 5 125, 25 चौक 100, 5 1 5, 5 6 30, 6 चौक 24, 24%. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 28. 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? तर आता 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या विचारल्या. सुरुवातीची 3 अंकी संख्या 15 ने विभाज्य असणारी 105 आहे आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 990. तर आपल्याला ही 990 ही संख्या कितवी आहे ते काढू आपण. 15 ने विभाज्य असणारी 15 सख 90, 15 सख 90 66वी, म्हणजे 66वी संख्या ही 990 आहे. ही झाली 3 अंकी संख्या. या 66 मधल्या आपल्याला 2 अंकी संख्या यातून काढून टाकायच्या आहेत. 15च्या पाड्यातले घेऊ. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 सख 90. नंतर येतील 105 ही 3 अंकी संख्या ही घ्यायची नाहीये. 1 2 3 4 5 6 6 संख्या या 66 मधून वजा करायच्या, म्हणजे 60. टोटल 3 अंकी संख्या 15 ने विभाज्य असणाऱ्या 60 आहे. पर्याय 4. 29वा प्रश्न. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते आणि विजया दररोज 1.25 तास सूर्यनमस्कार योगासने करते. तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला? किती जास्त वेळ हे काढायचं आहे. सुरुवातीला 1.5 तास म्हणजे 1 तास 30 मिनिटे आणि 1.25 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटे. त्या ठिकाणी 15 मिनिटे जास्त वेळ आहे. आता एप्रिल महिन्याचे 30 दिवस, याला गुणिला 15 मिनिट करायचे. 15 त्रिक 45, 450 मिनिटे याचे आपण तासात करून घेऊया. 450 भागीला 60. या ठिकाणी हा भाग घातला तर पॉइंट मध्ये येतो 7.5 तास. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 30वा प्रश्न. एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेला भ्रमणध्वनी ग्राहकास 52,500 रुपयांना विकला. तर भ्रमणध्वनी विक्रेत्यास किती रुपये नफा झाला? आधी खरेदी किंमत काढू आपण. 48,500 याला लिहिता येईल आपल्याला 48,250 आणि 52,500. 52,500 म्हणजे 52,500. आता ही विक्री किंमत आहे आणि ही खरेदी किंमत आहे. विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झाला. नफा बरोबर विक्री वजा खरेदी, यातून आपण खरेदी किंमत मायनस करूया. 0, 7 5 गेले 5, 2, 12 8 गेले 4, 0, 4,250. यालाच आपल्याला 4,2500 असे म्हणता येईल. पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 31. 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी अशी संख्या कोणती की जिला 6 ने निषेध भागतो? तर 6 ची कसोटी आपल्याला माहित आहे, ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. आता 2 ची कसोटीमध्ये समसंख्या असल्या पाहिजे सगळ्या. या ठिकाणी आपण समसंख्या पहा, या ठिकाणी हा जो 2 नंबरचा पर्याय हा चुकला, कारण हे विषम संख्या आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला 3 ची कसोटी माहित पाहिजे की संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्याला 3 ने भाग जातो. आपण या सगळ्या राहिलेल्या 3 पर्यायामधील अंकांची बेरीज करूया. याची बेरीज येते 30, याची बेरीज येते 38 आणि याची बेरीज येते 33. तर याला 3 ने भाग जात नाही म्हणजे हाही पर्याय गेला. आता 30 आणि 33 या दोघांनाही 3 ने भाग जातो, पण आपल्याला मोठ्यात मोठी विचारली तर ह्या दोन मध्ये मोठ्यात मोठी संख्या ही आहे. तर आपला पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल 32. विश्वासकडील एका 20 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये 27,301 या क्रमांकापासून 27,385 या क्रमांकापर्यंतच्या क्रमाने नोट आहेत. या बंडलमधील 27,336 या क्रमांकापासून 27,345 या क्रमांकापर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या. तर विश्वासकडील त्या नोटांच्या बंडलमधील किती रक्कम शिल्लक आहे हे काढायचं आहे. सुरुवातीला आपण या इथून इथपर्यंतच्या नोटा किती होतात ते काढू. 27,385 मधून 27,301 गेले म्हणजे 84 प्लस 1 85 नोटा झाल्यात. तसं त्याने मित्राला किती नोटा दिल्या ते काढूया. 27,345 वजा 27,336, 15तून 6 गेले 9, 0 0 0 0, 9 नोटा प्लस 1 10 नोटा. या 10 नोटा त्याने मित्राला दिल्यानंतर 85 मधून 10 गेले 75 नोटा राहिल्या आणि आपल्याला रक्कम विचारली. बंडल 20 रुपयांचा आहे, नोटा 75, याला गुणिला 20, 75 गुणिला 20 1,500 रुपये. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 33. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा, बरोबर आहे. सर्वात मोठी जीवा व्यास असते, हेही बरोबर आहे. असंख्य जीवा काढता येतात, हेही बरोबर आहे. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात, हे विधान चुकीचे आहे. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 34. या संख्या दिलेल्या आहे, या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या बेरजेची निमपट विचारली आहे. आधी या संख्या आपल्याला क्रमाने लावायच्या आहेत. इथे 32,000 आहे, ही सगळ्यात छोटी संख्या चढत्या क्रमाने येईल 32,368. त्यानंतर 33,628, त्यानंतर 36,328, त्यानंतर 38,326 आणि शेवटचे 38,632. ह्या झाल्या क्रमाने. यातली पहिली संख्या ही आहे आणि मध्यभागी असणारी ही संख्या आहे. या दोघांची बेरीज करायची आहे. 32,368 आणि 36,328. पाहायची आधी बेरीज करूया. 8 आणि 8 16, 6 आणि 2 8 आणि 1 9, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 3 आणि 3 6. ही बेरीज आहे, पण आपल्याला इथे बेरजेची निमपट विचारली आहे, म्हणजे याला दोन्ही भाग घालवायचा आहे. निमपट 2-6, 2-4, 2-6, 2-4, 2-16. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 34,348, 34,348. प्रश्न 35. या ठिकाणी एक पदावली दिली, ती सोडवून आल्याला उत्तर किती येते ते विचारलं. 78 वजा 8 अधिक 10 भागीला 5 गुणिला 2. कंचे भागो बेव हा फॉर्म्युला यूज करायचा इथे. 78 वजा 8 अधिक हा भागाकार आधी करायचा, 10 भागीला 5 2 गुणिला 2. 78 वजा 8 अधिक गुणाकार करायचा 4. आता ही वजाबाकी करूया. 70 अधिक 4 बरोबर 74. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 36. या ठिकाणी एक उदाहरण दिलं आणि स्टारच्या ठिकाणी कोणता समान अंक आहे तो काढायचा आहे. तर या ठिकाणी पहा 3 अधिक 4 आणि बरोबर 1 दिलेला आहे. हा 1 कधी येतो? जेव्हा अंश आणि छेद सारखा येईल. आता 3 अधिक 4 7 येतात आणि इथेही आपल्याला 7 आला पाहिजे, म्हणजेच आपलं उत्तर 1 येईल. म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी 7 हा अंक असला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 37. आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर धावतो
तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद वेळ लागेल? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. म्हणजे तो 60 सेकंदात 125 मीटर जातो. तर आपल्याला 500 मीटर अंतर पार करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो हे काढायचं आहे. म्हणजे x बरोबर 60 गुणिला 500 भागिला 125. 25 ने भाग देऊया. 25 5 125, 25 2 50, 20 झाले. 5 1 5, 5 चौक 20. 60 गुणिला 4 करायचं आहे. 6 चौक 24, 240. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 38. एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे. त्यात 560 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त किंवा कमी आहे हे काढायचं आहे आपल्याला. सुरुवातीला 1400 एकूण संख्या आहे, 560 पुरुष आहे. स्त्रिया काढूया आपण. स्त्रिया 1400 वजा 560 वजाबाकी येते 840. हे आहे स्त्रिया आणि पुरुष आहेत 560. तर प्रमाण काढूया आपण. स्त्रियांचं प्रमाण काढूया. 840 1400 ला 840 तर 100 ला किती? 14 सख 84, 60%. हे झालं स्त्रियांचं प्रमाण. तसंच पुरुषांचं काढूया आपण. 1400 ला 560 गुणिला 100, 2 शून्य कटले. 14 1 14, 14 चौक 56, 40% पुरुष आहेत. आणि यातील आपल्याला शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे? तर स्त्रिया जास्त आहेत. कितीने? 20 ने. 20% जास्त आहेत. स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे? तर 20% जास्त आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 39. एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागली. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती? तर आपल्याला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागते. तर 1 पदरी कुंपणासाठी आपण तार किती लागते ते काढूया. 1080 भागिला 3 बरोबर 3 त्रिक 9, 1 उरला 3 सक 18, 360 मीटर तार लागते 1 पदरी कुंपण घालण्यासाठी. आता ही झाली परिमिती. आयताची परिमिती काढण्याची सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता या ठिकाणी लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे रुंदी जर आपण x घेतली तर लांबी येईल आपली 2x. यात टाकूया आपण किमती. परिमिती आहे 360, 2 कंसात लांबी आहे 2x अधिक रुंदी आहे x. 360 बरोबर 2 कंसात 2x अधिक x झाले 3x. 360 बरोबर 6x म्हणजेच x बरोबर आलंय 360 भागिला 6, 6 1 6, 6 6 36, 60. x बरोबर 60. या ठिकाणी आपल्याला शेताची रुंदी आहे आपली x म्हणजेच उत्तर आलं आपलं 60 मीटर. नंतरचा प्रश्न 40वा पाहूया. 1 7 5 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या काढायची आपल्याला. तर मोठ्यात मोठी विचारल्यावर आपल्याला उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्या. सगळ्यात मोठी 8, त्यानंतर 7, नंतर आहे 5 आणि नंतर 1. ही 4 अंकी संख्या आहे. तर आपल्याला इथे 5 अंकी विचारलीत. 8 हा अंक रिपीट करायचा मोठा अंक. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 41वा प्रश्न पाहूया. 6 दशक गुणिला 5 शतक. 6 दशक म्हणजे 60, 5 शतक म्हणजे 500. याचा गुणाकार केला 6 पंच 30 आणि वर 3 शून्य म्हणजे 30,000. तर या ठिकाणी 30,000 म्हणजे 300 शतक. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 42. 3005 वजा या ठिकाणी आपल्याला संख्या शोधायची आहे. उत्तर येते 1189.3. तर या ठिकाणी 3005 मधून आपल्याला ही संख्या दिलेली वजा करायची आहे. या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल आपल्याला. 10 शून्यातून 3 जात नाहीये 4, इथे झाले 10, 10तून 3 गेले 7, 4तून 9 वजा होत नाहीयेत. या ठिकाणी झाले 14, 14तून 9 गेले 5, 9तून 8 गेले 1, 9तून 1 गेला 8, 2तून 1 गेले 1.
पॉइंट जसाला तसा. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 43वा. 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 45 मिनिटे बेरीज करायची आपल्याला. 4 तास 35 मिनिटे आणि 3 तास 25 मिनिटे. मिनिटांची बेरीज करू. 5 आणि 5 10, 3 आणि 4 आणि 2 6, हे 60 मिनिटे झाले आणि 4 आणि 3 7 तास. आता हे 60 मिनिटाचा 1 तास होतो, म्हणजे हा 1 तास आपल्याला या 7 मध्ये ऍड करायचा आहे, म्हणजे 8 तास हे झालं आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44. या ठिकाणी काही अपूर्णांक दिले, याचा योग्य चढता क्रम लावायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला दशांश चिन्हामध्ये याचं रूपांतर करून घ्यायचं. 5/9 याला आपल्याला 0.55 55 या पद्धतीने लिहिता येते. 3/7 म्हणजे 0.42. 6/13 म्हणजे 0.46 आणि 2/3 म्हणजे 0.66. तर सुरुवातीला आपल्याला चढता क्रम म्हणजे सर्वात लहान ही संख्या शोधायची आहे. तर सर्वात लहान संख्या ही आहे 3/7. 1 नंबरला लिहावी लागेल 3/7. त्यानंतर आहे 2 नंबरला 6/13. त्यानंतर आहे ही संख्या 5/9 आणि शेवटी येणार आहे 2/3. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न क्रमांक 45. 3 तास चालणारी एक परीक्षा 14:15 संपली, तर 12 तासी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली हे काढायचं आहे. तर 3 तास आपल्याला 3 तास चालणारी परीक्षा म्हणजे 14:15 संपली, तर 14 मधून आपण 3 वजा करूया. या ठिकाणी येईल 11, म्हणजे 11:15 ती परीक्षा सुरू झालेली आहे आणि ही परीक्षा 11:15 म्हणजेच मध्यान्हपूर्व 11:15. पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 46. दर साल दर शेकडा 7 दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 रुपये आहे, तर मुद्दल किती? सरळ व्याज दिलेले आहे. सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे पहा. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागीला 100. सरळ व्याज इथे दिलेलं आहे 1540. मुद्दल काढायचा आहे, त्यामुळे म जशाला तसा. दर दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी 7 आणि 4 वर्ष भागीला 100. तर या ठिकाणी आपण म काढूया. 100ला इकडे पाठवले. 1540 गुणिला 100 भागीला 7 गुणिला 4. तर 4 ने या 25ला 25 चोक 100. 7 ने आपण याला भागूया. 7 दुनी 14, 7 दुनी 14 0. 25 गुणिला 220. याचं उत्तर येते 5500. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 47. खाली आकृती तयार होणाऱ्या विशाल कोनांची संख्या लघु कोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे, या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. पण या ठिकाणी हा जो दिसतो हा एकच विशाल कोन आहे, बाकी सगळे लघु कोन आहेत. तर विशाल कोनाची संख्या झाली 1. आता बाकीचे सगळे लघु कोन आहेत, पाहूया किती आहेत ते. लघु कोन काढायचे 1 2 3 4. टोटल कोन किती होतात पाहू आपण. 5 आणि 4 9, 10 आणि 2 12, 13 14 आणि 1 15. टोटल कोन झाले 15 कोन तयार होतात. त्यातला एक विशाल कोन आहे, म्हणजे 14 आपले लघु कोन झालेत. आणि कितीने कमी आहे हे विचारलं तर आपल्याला 13 ने कमी आहे हे त्याचा पर्याय सांगता येईल. प्रश्न क्रमांक 48. एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घ्यावी लागेल? या संख्येला आपल्याला 49 ने भागायचं आहे. भागीला 49. 7 ने भाग जातो. 7 7 49. 7 1 7, 2 उरले 7 चोक 28. 7 1 7, 2 उरले 7 चोक 28 आणि हा 0. परत 7 ने भागूया. 7 दुनी 14, या एकला भाग जात नाही शून्याचा. 7 0 0, 7 दुनी 14 0. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.
सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 15 किलोग्रॅम तांदूळ आणि 42 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 5 किलोग्रॅम साखर आणली. 170 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 2 किलोग्रॅम शेंगदाणे खरेदी केले. तिने दुकानदारास 500 रुपयाच्या 3 नोटा दिल्यास दुकानदार तिला किती रुपये परत करेल? सुरुवातीला आपण तांदूळ किती आणले ते बघूया. 48 गुणिला 15 बरोबर येईल 720. त्यानंतर 42 गुणिला 5 साखर आणली आहे 210. त्यानंतर 170 गुणिला 2 शेंगदाणे होतील 340 सॉरी. या सगळ्यांची टोटल येणार आहे 0 4 2 6 1 7 7 3 10 2 12. म्हणजे एवढ्या रुपयाचा तिने माल खरेदी केला. तिने दिले 500 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे 1500 रुपये तिने दिलेत. त्यातले एवढे रुपये आपल्याला मायनस करावे लागेल. 0 6तून 7 गेले 3 4तून 2 गेले 2 1तून 1 गेला 0 म्हणजे 230 रुपये तिला दुकानदाराने परत करावे लागेल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 50. 240 चे 35% किती? 240 गुणिला 35% म्हणजे 35/100. हा 0 कटला हा 0 कटला 5 2 10 5 7 35. 2 ने 24 ला भागूया. 2 1 2 2 4 22 7 84. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 51. 35 ला 7 ने गुणण्याऐवजी 11 ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? तर या ठिकाणी आधी आपण 35 ला 7 ने गुणूया. 245 आणि 35 ला नंतर 11 ने गुणूया 385. आता कितीने जास्त तर या दोघांची करायची वजाबाकी. 385 वजा 245 140 ने जास्त येईल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती? पहा 1 ते 100 पर्यंत टोटल 5 हा अंक असणाऱ्या संख्या आहेत 19. त्यामध्ये 5 ही मूळ संख्या आहे 53 ही मूळ संख्या आहे आणि 59 ही मूळ संख्या आहे. तर ह्या 3 संख्या मूळ संख्या वजा कराव्या लागतील. 19 मधून 3 गेले 16. तर 16 संयुक्त संख्या आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 53. 45.25 या दशांश अपूर्णांकाचे योग्य पद्धतीने वाचन. तर हे आहे 45.25. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 54. 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? सुरुवातीला 35चे सर्व विभाजक पाहूया. 35चे विभाजक 1 35 त्यानंतर 5 5 7 35 होतात. म्हणजे हे 4च विभाजक आहे. आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 1 गुणिला 5 5 5 7 35 आणि 35 गुणिला 35 म्हणजे इथं 35 चा वर्ग येतो. 1 2 2 5 हा झाला गुणाकार. त्यानंतर आपल्याला बेरीज विचारलेली आहे. या सगळ्यांची बेरीज येते पहा. 5 आणि 1 6 6 6 12 आणि 1 13. 35 मध्ये 13 मिळेल 5 आणि 3 8 48. टोटल बेरीज झाली 48 आणि कितीने जास्त आहे म्हणत आहे. तर या ठिकाणी आपल्याला या गुणाकारामधून 48 वजा करावे लागेल. 15तून 8 गेले 7 11तून 4 गेले 7 101 101 1177. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई होती. त्यातील 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली. तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली? शिल्लक राहिली म्हणजे या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम त्यानंतर 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम. या ठिकाणी 250 ग्रॅम मधून 750 वजा होत नाही. तर या ठिकाणी 1 किलोग्रॅम वजा करायचा आणि तो यात मिळवायचा. इथे होतील 1250 ग्रॅम. आता या ठिकाणी वजाबाकी करू. 0तून 0 गेला 0 5तून 5 गेले 0 12तून 7 गेले 5
6तून 3 गेले 3. 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 56. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी असून उरलेल्या दोन बाजू समान लांबीच्या आहेत. त्रिकोणाची परिमिती 55 सेमी असल्यास समान लांबी असणाऱ्या बाजूंची लांबी काढायची. हा असा त्रिकोण आहे. ही आणि ही बाजू x घेऊया आणि ही 14. या सगळ्यांची परिमिती 55 दिली तर x अधिक 14 बरोबर 55. x 2 x झाले. 14ला तिकडे पाठवूया. 55 वजा 14. 2x बरोबर 55 मधून 14 गेले 41. x बरोबर 41 भागीला 2. 41ला 2 ने भागला तर 20.5 सेमी ही झाली समान बाजू असणाऱ्या बाजूंची लांबी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 57. एका बागेत एकूण 2060 फुलझाडे आहेत. त्यात 206 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जाईची, 618 झाडे सदाफुलीची आणि उरलेली झाडे गुलाबाची आहेत. तर बागेत गुलाबाची शेकडा किती झाडे आहेत? सुरुवातीला आपण 206, 515 आणि 618 याची बेरीज करूया. ती बेरीज येते 1339. ही बेरीज 2060 मधून वजा केली तर आपल्याला गुलाबाची झाडे निघतील. तर ही वजाबाकी केल्यावर ती येते आहे, ही झाली गुलाबाची झाडे. आणि आपल्याला शेकडा विचारलेला आहे. तर 721 झाडे गुलाबाची आहेत. तर शेकडा किती झाडे आपल्याला गुलाबाची आहेत ती काढायची आहेत. तर 2060 पैकी 721 झाडे गुलाबाची. तर 100 पैकी किती? या ठिकाणी भाग देऊ आपण. 2×5 10, 2×1 2, 2×0 0, 2×3 6. तर डायरेक्ट याला घातलं तर आपला 7चा भाग जातो. 7×5 35. 35%. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 58. 96,431 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? दशक स्थानची स्थानिक किंमत आहे 30 आणि 1000 स्थानच्या स्थानिक किंमत आहे 6000. या ठिकाणी आपल्याला किती पट आहे ते काढायचं आहे. 0 0 गेला 3×1 3, 3×2 6 म्हणजे 1/200. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 59. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात. तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागतील हे काढायचं आहे. तर आपल्याला आधी ग्रोस म्हणजे काय बघावं लागेल. एक ग्रोस याचा अर्थ होतो 144 कागद. आपल्याला 36 पाने लागतात एक पुस्तक छापण्यासाठी. तर 16 पुस्तकासाठी आधी टोटल किती पाने लागतात ते काढू. 36 गुणिले 16 बरोबर येत आहेत 576. आणि आता 576 चे ग्रोस किती होतात ते काढूया. 576 भागीला 144. 12 ने भागूया. 12चा वर्ग आहे हा. 12 चौक 48, 12 8 96, 12 1 12, 12 चौक 48. 4. पर्याय क्रमांक 4 हे आहे उत्तर. अमोलने एक सायकल 7980 रुपयास विकल्याने त्याला 1050 रुपये तोटा झाला. तर सायकलची खरेदी किंमत किती? तर तोटा झाला म्हणल्यावर तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. खरेदी किंमत आहे काढायची आपल्याला x वजा विक्री किंमत आहे 7980 आणि तोटा आहे 1050. ते वजा इकडे पाठवूया. 1050 अधिक 7980 बरोबर x आणि बेरीज केल्यावर येत आहे 0 8 4 12 आणि 13 9 1 10 7 1 8. पर्याय क्रमांक 4. सॉरी 9030. पर्याय क्रमांक 2. काही नका बोलू.
एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. आयताची लांबी 18 सेमी, रुंदी 14 सेमी, चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. आता आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती समान आहे. आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती. या ठिकाणी सूत्र लिहू. आयताची परिमिती काढण्याचे सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि चौरसाची परिमिती आहे 4 गुणिला बाजू. या दिलेल्या किमती टाकू. 2 लांबी दिली 18 अधिक रुंदी दिली 14 बरोबर 4 गुणिला बाजू. 18 आणि 14 ची बेरीज करूया. 32 बरोबर 4 गुणिला बाजू. 32 दुनी 64 बरोबर 4 गुणिला बाजू. 4 ला इकडे पाठवले 64 भागीला 4 बरोबर बाजू. म्हणजे बाजू येत आहे आपली 16. 4 ने 64 ला भागलं 16 बाजू आली 16. पण या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ विचारलं. तर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि बाजू आहे 16. 16चा वर्ग 16चा वर्ग येतो 256. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 62. खालील वजाबाकीत चौकोन आणि त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे काढायचं आहे. या ठिकाणी आपण वजाबाकी करायची आपल्याला. तर इथे 7तून 9 वजा होत नाही. हातचा घ्यावा लागेल. इथे 0 आणि याने हातचा दिल्यावर इथे झाले 17. 17तून 9 गेले. या ठिकाणी येतो 8. म्हणजे त्रिकोणाच्या जागी आपली येईल संख्या 8. त्यानंतर पहा इथे 0तून 2 वजा होत नाही. या ठिकाणी आपल्याला हातचा घ्यावा लागेल. इथे कोणती तरी संख्या राहणार आहे. तिथून हातचा घेतल्यानंतर इथे होतील 10. म्हणजे 10तून 2 गेले 8. त्यानंतर इथे 7 येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी असा कोणता अंक येईल म्हणजे त्यातून आपल्याला वजा 2 केल्यानंतर 7 येणार आहे. तर पहा या ठिकाणी जर आपण 0 घेतला तर या ठिकाणी 3तून 1 गेला 2 आणि इथे झाले 10 आणि या 10 ने आपल्याला याला हातचा दिल्यामुळे इथे झाले 9. 9तून 2 गेले 7. म्हणजे इथे 0 चौकोनाच्या जागी येईल आपला 0. आणि या ठिकाणी पहा आपली बेरीज वजाबाकी केली तर येईल का बरोबर. इथे 4 ने हातचा दिल्यावर इथे 3 झाले आणि इथे 12. 12तून 3 गेले 9. 3तून 1 गेला 2. या ठिकाणी वजाबाकी पूर्ण होते. म्हणजेच चौकोनाच्या जागी आपल्याला 0 घ्यावा लागेल आणि त्रिकोणाच्या जागी 8. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 63. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने, 311 विद्यार्थी सायकलने आणि उरलेले विद्यार्थी पायी येतात. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात हे काढायचं आहे. सुरुवातीला बसने किती येतात ते काढू, नंतर सायकलने. 924 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 207 विद्यार्थी बसने येतात. तर या ठिकाणी आपण 907 ने याला भाग जाऊ. 7 1 7 2 उरले 7 1 21 7 2 14 132 गुणिला 2 264 येतात. म्हणजे 264 विद्यार्थी बसने जातात. त्यानंतर सायकलने किती जाणारे विद्यार्थी आहेत ते काढूया. 924 गुणिला 311 11 ने याला भाग देऊ. 11 8 88 4 उरले 11 चौक 44 84 गुणिला 3 करायचे 252 सायकलने येतात. आता या ठिकाणी आपल्याला बसने आणि सायकलने जाणारे विद्यार्थी याची टोटल करायची. 4 आणि 2 6 6 आणि 5 11. प्रश्न 64. आकृतीमधील इष्टिकाची तिच्या QKLR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय. तर QKLR याच्या लगत नसणारा म्हणजे समोरचा पृष्ठभाग काढायचा आपल्याला. PJMS पर्याय क्रमांक 1 याचे उत्तर आहे. प्रश्न 65. 10,800 रुपयांचे दर साल दर शेकडा 6 दराने 1,944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतात. आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र काढायचं आहे. सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क भागीला 100.
सरळ व्याज आहे 1944, म आहे 10,800, द आहे 6 आणि वर्ष काढायचे आपल्याला भागीला 100. हे 2 शून्य कटले इथे. 108 गुणीला 6 इकडे पाठवू. 1944 भागीला 108 गुणीला 6 बरोबर क. या ठिकाणी 6 ने भाग देऊया. 6 1 6, साइन 3 18, साइन 2 12, साइन 4 24. 108 बे 5 10, बे 4 8, बे 1 बे, बे 6 12, बे 2 4. परत 2 ने भागूया. बे 2 4, बे 7 14, बे 8 16, बे 1 बे, 9 त्रिक 27, 9 9 81, 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे क बरोबर 3 वर्ष. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 66. किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीतील दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये असेल तर दुधाचा आपल्याला दर काढायचा आहे. प्रति लिटर किती रुपये आहे? सुरुवातीला आपण पाहूया 15 फेब्रुवारी 2020 ते 14 एप्रिल 2020 पर्यंतचे टोटल दिवस. आता इथे फेब्रुवारी महिना आला म्हणजे तो 29 आहे की 28 आहे तो पाहावा लागेल. 2020 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस होतात. तर 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंतचे टोटल दिवस पाहूया आपण. ते होतात 15 दिवस. त्यानंतर मार्च महिना पूर्ण आहे. मार्च महिन्याचे दिवस झाले 31. मार्च महिना 31 दिवसाचा असतो, 31 दिवस. त्यानंतर 14 एप्रिल पर्यंतचे दिवस, 14 एप्रिल पर्यंत 14 दिवस. असे टोटल दिवस झालेत 60 दिवस. आता आपल्याला बिलाची रक्कम दिलेली आहे 3,540. 60 दिवसाचं बिल झालं 3,540. तर एका दिवसाची किती होतात ते काढूया. 3,540 भागीला 60, शून्य कटला. 6 1 6, 6 5 30, साइन 9 54 म्हणजे 59 रुपये हा झाला दर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 67. 7/11 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 3/7 येईल. 7/11 मधून आपल्याला x वजा केले तर उत्तर 3/7 येते. या x ला इकडे पाठवू आणि 3/7 ला इकडे. 7/11 वजा 3/7 बरोबर x. छेद समान करूया इथे. 11 गुणीला 7 77, 7 7 49 आणि 11 त्रिक 33 बरोबर x. 49 वजा 33 16, 16/77 बरोबर x. म्हणजे x ची किंमत आली 16/77. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68. 2,24,000 अधिक 8,800 अधिक 8,500 बरोबर किती? आता 2,24,000 म्हणजे कसे तर 23,750. 8,800 म्हणजे 825 आणि 8,500 म्हणजे 8,500. 8,500 याची करायची आपल्याला बेरीज. 5 7 7 8 15 5 20 त्याचे 2 3 2 5 8 13 त्याचा 1 2 1 3. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज. या ठिकाणी आपल्याला दोन्हीतला फरक काढायचा आहे. सुरुवातीला एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या शोधूया किती येत्या. एकक स्थानी 3 अंक असणाऱ्या 13 23 नंतर 43 53 73 83. हे झाले 2 अंकी संख्या. एकक स्थानी 3 अंक असणारे याची करूया आपण बेरीज. ते येते 288. त्यानंतर दशक स्थानी 3 अंक असणाऱ्या मूळ संख्या आहेत 31 37 यांची बेरीज येते 68. आणि यातला फरक विचारला म्हणजे 288 मधून आपल्याला 68 वजा करावे लागतील. 288 वजा 68 0 2 2 220. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 70.
120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती? विभाजक काढायचे आपल्याला 120 या संख्येचे. विभाजक काढूया आपण. सुरुवातीला 1 आणि ती संख्या, त्यानंतर 2 ने भाग जातो, 2 सकम 12 60, 3 चौक 12 40, 3 आणि 40, नंतर 4 30, 5 24, 6 20, 7 ने नाही जात 8 15, नंतर 9 ने नाही जात 10 12. सर्व विभाजकांची संख्या विचारली आपल्याला. पहा 1 2 3 4 5 6 7 8, 8 आणि 8 16. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? आपण सुरुवातीला सगळे डबे बघूयात. 1 2 3 4 5, 5 5 10, 5 15, टोटल 15 आहेत आणि त्यापैकी रंगवलेले रेखांकित केलेले डबे आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे 7/15 हा अपूर्णांक असणारा आपल्याला यातला सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. आधी या ठिकाणी काय येते बघूया. 5 1 5, 5 5 25, 3 2 6, 3 7 21, 7 1 7, 7/10 हा पर्याय नाहीये बरोबर. इथे छेद समान करून घेऊया. त्याला 3 ने गुणलं, याला 3 ने गुणलं तर समान होतो. 27/45 वजा 3 2 6/45, 27 मधून 6 गेले, 21/45. या ठिकाणी 3 ने भाग जातो, 3 7 21, 3 1 3, 3 5 15. इथे 7/15 आलेले आपलं उत्तर. तर या ठिकाणी बघू 9 आणि 7 16/30, 2 ने भाग जातो, 2 8 16, 2 15, 8/15 येते. हा पर्याय योग्य नाहीये. आणि या ठिकाणी 12 वजा 4, 8/15 येतो. हाही पर्याय योग्य नाही. आपला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर येत आहे 71चं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 72. 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर? हेक्टोमीटर काढायचे आपल्याला. आपल्याला माहिती आहे 1 डेसिमीटर म्हणजे 1/1000 हेक्टोमीटर. तर 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर काढायचं आहे? म्हणजे 395.6 याला भागिले आपल्याला 1000 करावे लागते, म्हणजे हेक्टोमीटर होतील. आता या ठिकाणी पहा 3 शून्य आहे, तर हा जो पॉइंट आहे 3 घरे इकडे सरकेल, म्हणजे 1 2 3 इथे जाईल पॉइंट, म्हणजेच 0.3956 हेक्टोमीटर हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 73. जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केल्या. वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला. या ठिकाणी खर्च आणि खरेदी किंमत मिळून टोटल खरेदी किंमत होते. तर जॉनने 5 खुर्च्या खरेदी केल्या, त्याची टोटल खरेदी किंमत काढूया आपण. 7,750 अधिक हे 500, 0 5 7 5 12, ही झाली टोटल खरेदी किंमत 8,250. त्यानंतर त्या खुर्च्या त्याने 1,600 रुपयास एक याप्रमाणे विकल्या, तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? सुरुवातीला आपण विक्री किंमत काढू. एक खुर्ची 1,600 ला विकली, म्हणजे 5 खुर्च्यांची विक्री किंमत काढायची आपल्याला. 5 खुर्च्याला 1,600 ने गुणू, म्हणजे विक्री किंमत निघेल 1685. विक्री किंमत झाली 8,000. इथे खरेदी किंमत आहे 8,250 आणि विक्री किंमत आहे 8,000. खरेदी किंमत जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी तोटा झाला, आणि तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. 8,250 मधून 8,000 गेले, उत्तर आलं 250. 250 रुपये तोटा. 250 रुपये तोटा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 74. एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी दिली आणि लांबी काढायची आहे. तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी सूत्र माहिती आहे आपल्याला. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. लांबी दिली 30 मीटर, सॉरी लांबी काढायची आहे. लांबी
रुंदी दिली आहे 30 मीटर आणि क्षेत्रफळ आहे 1050. या 30ला इकडे पाठवू, 1050 भागीला 30 म्हणजे आपल्याला लांबी निघेल. 0 0 कटला, 3 1 3, 3 3 9, 1 उरला, 3 5 15, 35 लांबी झाली आहे 35 मीटर. पर्याय क्रमांक 1. आता शेवटचा प्रश्न 75. रोमन संख्यात 49 ही संख्या कशी लिहितात? 49 म्हणजे 40 अधिक 9. आता 40ला कशी लिहितात? XL म्हणजे 40 आणि 9 म्हणजे IX. तर ही आहे रोमन अंकामध्ये आपल्याला 49 असे लिहिता येतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.